हाय. साधी सोपी रुचकर रेसिपी आलू चाट. आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला मार्केट स्टाईल. मी 1 चमचा मैदा घेतला, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, असे 4 चमचे घेतले. त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकायचं आवडीनुसार. हां, कोणी कलर पण टाकते, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका लाल कलर. याच्यात मी चाट मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे आणि पाण्याने भिजवलं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही. हे मुलांना खूप आवडतात. छान कडक क्रिस्पी आणि छान लागतात चवीला. तुम्हाला सुद्धा आवडेल, करून बघा. छान मिक्स झालं की हे साईडला ठेवायचं. आता आपल्याला बटाटे छान धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अशी बारीक काळी खोसायची. मार्केटमध्ये मिळते विकत, बांबूच्या काळ्या छोट्या. आता याला पण इतकं बारीक आणि इतकं व्यवस्थित कट करावं लागतं ना, यालाच खूप मेहनत लागते. मशीनने नाही करावं लागत ना, हाताने करावं लागते. म्हणून बघा मी कसं कट केलं आहे. गोल गोल आकारात त्या काडीला चाकू टच झाला पाहिजे आणि बोटाने असं असं करायला लागते. बघा. आणि हां, मी आहे ना तळताना काडी नंतर तोडून टाकली थोडी उरलेली, कारण कढईमध्ये बसत नव्हतं ते माझ्या. बघा, खूप वेळ लागते. रेसिपी म्हणजे यालाच जास्त वेळ लागतो. कारण चाकू हाताला लागायची पण भीती आणि हळूहळू करावं लागते. बघा. आणि मग त्या काडीला असं पूर्ण साईडने खाली ओढून घ्यायचे ते बटाट्याचे स्लाइस. बघा. त्याची साल नाही काढायची बरं का, पण तुम्हाला आवडत असेल तर काढून टाका. आता इकडे तेल गरम करायला ठेवायचं आणि हे टाकून घेऊयात. मी कलर न टाकल्यामुळे याचा ओरिजिनल कलर जसा आहे तसाच तळल्या गेल्या. कोणी कलर टाकतो ना, त्यामुळे त्याचा कलर चेंज होतो. तर तुम्हाला कलर टाकायचा असेल तर टाकून बघा. सर्व कळले ना, आपल्याला ते सारण टाकून द्यायचं आहे. म्हणजे मीठ तिखट सगळं मध्ये लागेल.
आता तेलामध्ये ते सोडायचं आहे बघा, म्हणून मी काळी तोडून टाकली. छान खूप वेळ तळायचं आणि उलट पालट करायचं. बघा कलर चेंज होतोय. मी 4 बटाट्याचं केलंय. चला झाली की हो आपली रेसिपी तयार. या खायला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी आवडली का मला सांगा.